नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण एक सिरीज सुरू केली ज्याच्यामध्ये आपण इंग्लिशचे सगळे लेसन्स जे आहेत त्याचं फुल एक्सप्लेनेशन आणि शॉर्ट एक्सप्लेनेशन असे दोन्ही करत आहोत. त्यातला जो पहिला लेसन आहे तो आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत, घेणार आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत पहिला लेसन जो ॲस्ट्रोलॉजर्स डे. या संदर्भातला आणखीन एक लॉंग व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये लाईन टू लाईन रीडिंग आणि एक्सप्लेनेशन दोन्हीसुद्धा दिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एक शॉर्ट स्टोरी टाईप एक्सप्लेनेशन. ठीक आहे. तर ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे एका भविष्यकाराचाच दिवस. आता या लेखाचे या टॉपिकचे लेखक आहेत आर के नारायण. आर के नारायण हे एक भारतीय आणि सुप्रसिद्ध लेखक आहेत, नॉवेलिस्ट आहेत. त्यांच्या द गाईड या लेखनाला किंवा त्यांच्या या नॉवेलला साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा 1961 साली 1961ला मिळालेला आहे. तर त्यांच्या या ॲस्ट्रोलॉजर्स डे या टॉपिकमध्ये, या लेसनमध्ये आपण एका भविष्यकाराचाच दिवस कसा आहे हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक भविष्यकार म्हणजे ज्याला आपण एक ॲस्ट्रोलॉजर असतो. आता तो या ठिकाणी दुपारी त्या परिसरामध्ये यायचा आणि त्याच्या बॅगेतल्या काही वस्तू तो काढून ठेवायच्या. मग त्याच्या बॅगेमध्ये कोणकोणत्या वस्तू असायच्या, आता आपण बघू शकतो की कोणताही व्यवसाय म्हटलं की त्याच्याशी रिलेट करणारे काही इक्विपमेंट्स हे त्यांच्याजवळ असतात. जसं शिक्षकाजवळ खडू आणि डस्टर असेल म्हणा, किंवा एखाद्या इंजिनियरकडे, एखाद्या डॉक्टरकडे, म्हणजे त्यांना त्यांच्या व्यवसायाशी रिलेट करणाऱ्या वस्तू त्यांच्याकडे असतात. मग आता हा ॲस्ट्रोलॉजर आहे तर त्याच्याकडे असणाऱ्या वस्तू कुठल्या आहेत, कवरी शेल्स आहेत, काही या ठिकाणी ॲब्स्क्युअर मिस्ट्रिक्स आहेत, म्हणजे या ठिकाणी काही आकृत्या. मी फुल एक्सप्लेनेशन केले की नाही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यात काही अशा आकृत्या काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही पल्मायराज म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो काही भुर्जपत्रसुद्धा, त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे. असं सगळं साहित्य तो या ठिकाणी काय करायचा, मांडून ठेवायचा. आता तो दिसायचा कसा, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की या पिक्चरमध्ये की त्यांनी त्याचे पूर्ण जे कपाळ आहे ते कपाळ असं भस्म लावलेलं आहे आणि त्याच्यावरती शेंदूर लावलेला आहे आणि त्याचे डोळे तेजस्वी दिसत आहेत. त्याच्या गालावरून ज्या झुपकेदार मिशा आहेत त्याच्यामुळं आणि त्याच्या डोक्यावरती असणारी जी पगडी आहे त्यामुळं तो एकदम तेजस्वी वाटायचा आणि त्याच्या डोळ्यात एक तेज असायचं. पण वास्तविक पाहता ते तेज हे इतरांना दिसायचं, कम्फर्टेबल त्याच्या क्लायंटला वाटायचं, पण त्याची नजर मात्र त्याच्या कस्टमरला शोधायची, क्लायंटला शोधायची. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हा प्रोफेशनली ॲस्ट्रोलॉजर आहे, हा याच्यावरती वेळ आहे किंवा याचा तो व्यवसाय आहे, पण म्हणून तो लोकांना लुबाडत नाही आहे बरं का. तर या ठिकाणी त्याचं काम जे काही आहे तो ते व्यवस्थित करतो आहे. मग त्याच्याकडचं हे जे सगळं साहित्य आहे, हा साहित्य तो मांडतो आणि त्याच्या त्या अवताराकडे बघून, जसं कॉस्मॉस फुलांकडे किंवा डेलियाच्या फुलांकडे जशी मधमाशा किंवा फुलपाखरं आकर्षित होतात तसं क्लायंट याच्याकडे आकर्षित व्हायचे. मग हा बसायचा कुठं, तर एक चिंचेचं झाड होतं, त्या झाडाजवळ हा बसायचा. मग तो ज्या परिसरामध्ये बसत होता त्या परिसरामध्ये काही इतर स्ट्रीट वेंडर्स ज्याला आपण म्हणतो इतर विक्रेतेसुद्धा त्या ठिकाणी खूप सगळे होते. मग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की खूप व्हरायटीमध्ये लोक या ठिकाणी बघायला मिळायचे. त्याच्यामध्ये काही जे काही स्टोलन हार्डवेअर्स विकणारे आहेत, म्हणजे जे चोरीचा माल स्वस्तामध्ये विकणारे लोक असायचे, किंवा काही मेडिसिन विक्रेते असायचे, मेडिसिन सेलर्स असायचे, शिवाय मजिशियन्स असायचे, म्हणजे जे जादूचे खेळ वगैरे दाखवणारे लोक आहेत ते असायचे. त्याचबरोबर काही स्वस्तातले कपड्यांचा लिलावसुद्धा त्या ठिकाणी व्हायचा. म्हणजे एकंदर काय की तो पूर्ण भाग जो आहे तो गजबजलेला असायचा आणि अशा ठिकाणी तो काय करायचा, बसायचा. मग हा नेमका बसायचा कोणाचा शेजारी, तर एक फ्राईड अशा पीनटवाला म्हणजे नटवाला होता त्या विक्रेत्याच्या शेजारी, म्हणजे चणे फुटाणे विकणारा किंवा शेंगदाणे वगैरे विकणारा असा तो या ठिकाणी एक स्ट्रीट वेंडर होता, त्याच्या जवळ बसायचा. मग त्याच्याजवळ बसल्यानंतर व्हायचं काय, या ठिकाणी तुम्हाला एक शेगडी दिसते, त्याची जी ऊब आहे किंवा त्याची जी धग आहे किंवा त्याचा जो किंचित पडणारा प्रकाश असेल म्हणा, किंवा त्या आजूबाजूचे काही इतर स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांच्याजवळ असणारे काही गॅस लाईट्स असतील म्हणा, या सगळ्यांचा प्रकाश, अंधुकचा प्रकाश बऱ्यापैकी त्याच्या जवळ आजूबाजूला पडायचा, त्याच्यामुळे तो दिसायचा. आणि एक अशा पद्धतीची एक आकृती तयार व्हायची की हा कोणीतरी भव्य दिव्य दृष्टीवाला माणूस, भविष्य सांगणारा, खरंच याला काहीतरी ज्ञान आहे असं एक म्हणजे इल्युजन तिथं तयार व्हायचं आणि त्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचं आणि भरपूर गिराईक किंवा क्लायंट हे त्याच्याकडं जायचं.
आणि ऑब्व्हियसली कसं व्हायचं की हा जो वेंडर आहे नटवाला तो ओरडून ओरडून लोकांना बोलवायचा. मग त्याच्यामध्ये तो त्याची जी काही त्याच्याजवळ नट्स आहेत त्याच्याबद्दल तो त्यांना कधी दिल्ली आलमंड म्हणायचा, कधी बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, कधी राजाज डिलिसिस असं म्हणायचा आणि लोकांना इन्सिस्ट करायचा, उद्युक्त करायचा की त्यांनी त्याच्याकडं यायला पाहिजे. आणि त्याच्या या आरोळीमुळं, त्याच्या या ओरडण्यामुळं व्हायचं काय की लोक खूप त्याच्याकडं यायची आणि तीच गर्दी बहुतांशी वेळा त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या अवतीभोवतीसुद्धा रेंगाळायची आणि त्यामुळे त्याला बऱ्यापैकी क्लायंटसुद्धा मिळायचं. मग हे सगळं करत असताना हे सगळं तो करायचा. पण एक आहे की तो इथं लेखकाने एक गोष्ट सांगितलेली आहे, म्हणजे तुम्ही बघू शकत असाल पेज नंबर 3 वरती लेखक या ठिकाणी जो फर्स्ट पॅराग्राफ जो आहे त्याच्यामध्ये लास्टला लेखकाने सांगितलेलं आहे बघा की इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, ही डिझर्व द वेजेस अँड ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. म्हणजे इथं लेखकांनी सुद्धा ॲप्रिशिएट केलेलं आहे त्याच्या कामाला बरं का. ते सांगतात की जसं इतर लोक आपला काम किंवा कामगार जसं आपलं काम करतात तसंच प्रामाणिकपणे काम तो सुद्धा करायचा आणि दिवसा शेवटी जे काही त्याला मोल मिळायचं लोकांच्याकडून किंवा लोकांच्याकडून जो मोबदला मिळायचा तो मोबदला तो काय करायचा आनंदाने घेऊन आपल्या घरी जायचा आणि तो डिझर्व करायचा बरं का, की तो लुबाडून फसवून कोणाकडून तो घेत नव्हता. कारण त्याचं स्किल होतं ते आणि त्याच्या त्या गोष्टीवरती त्याचं ते ज्याला आपण म्हणतो नाही तो खूप चतुर झालेला होता, त्याची ती प्रॅक्टिस होती आणि त्यामुळे लोक बोलायला लागले की त्यांच्या मनामध्ये नेमके काय ट्रबल्स आहेत तो काय करायचा जाणून घ्यायचा आणि त्यानुसार त्यांना ॲडवाईस देणं या सगळ्या गोष्टी करायचा. मग हा इतका चतुर होता की पहिली 10 मिनटं तर काही बोलायचा नाही, हा समोरच्या व्यक्तीला बोलू द्यायचा आणि जेव्हा लोक बोलत असायचे तेव्हा त्या 10 मिनटामध्ये तो स्वतःच्या डोक्यामध्ये त्यांना काय ॲडवाईस द्यायचा आहे किंवा त्यांचे क्वेश्चन्स काय असतील हे तो काय करायचा याचा तो अंदाज जो काही आहे तो मनामध्ये तयार करायचा आणि त्यानुसार त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तो द्यायचा. आता बहुतांशी वेळेला त्याचे काही ठोकताळे असायचे, म्हणजे त्याचे काही अंदाजे असे प्रश्न असायचे किंवा अंदाजे काही समाधानकारक उत्तरं असायची, जसं की तुमच्या कामाला यश नाही आहे हात बघून सांगत असताना, किंवा मग तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणतरी एक स्त्री आहे की जी तुमच्या वाईटावरती आहे, मग ती दूरच्या नात्यातली वगैरे आहे. ऑब्वियस आहे ना की लोकांना हे असं सगळं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात एक बसलेलं असतं की आपलं कुणी चांगलं चिंतत नाही आहे. मग त्याच्यामध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो असं सांगितल्यानंतर बऱ्यापैकी 10 पैकी 8-9 लोक त्याला सहमत व्हायचे आणि मग त्याला प्रश्न विचारायचे किंवा आपल्या समस्या सांगायचे. मग अशा प्रकारे तो लोकांना ॲडवाईस द्यायचा किंवा मग काही नाही जमलं तर तुमचं नेचर किंवा तुमचा उतावळेपणा किंवा तुमचा आतताईपणा या तुमच्या सगळ्या फरफटीला जबाबदार आहे असं तो लोकांना काय करायचा सांगायचा. वस्तुस्थिती ही होती की त्याला स्वतःलाही हे माहीत नव्हतं की लोकांचं पुढच्या सेकंदाला काय भविष्य असणार आहे. इतकंच नव्हे तर त्याला स्वतःबद्दलही ठाऊक नव्हतं. आता जसं या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत, पुढे स्टोरीमध्ये एक छोटासा ट्विस्टसुद्धा आहे तो मी सांगणारच आहे, पण ते या ठिकाणी त्याचा हा व्यवसाय छान चाललेला होता आणि नेहमीप्रमाणे ते जे काही त्याच्या शेजारचे वेंडर्स आहेत ते गेल्यानंतर हा सुद्धा निघून जायचा. मग एके दिवशी असाच संध्याकाळी तो त्याच्या कामाची बांधाबांध करत होता तेव्हा एक स्ट्रेंजर त्याच्याजवळ येतो आणि ते स्ट्रेंजर आल्यानंतर त्या दोघांच्यामध्ये काही बातचीत होते, काही बोलणं होतं आणि बोलणं झाल्यानंतर तो स्ट्रेंजर आपले काही प्रॉब्लेम्स त्याला विचारायला जातो. तेव्हा त्या दोघांच्यामध्ये त्याची जी फीज आहे त्या फीजबद्दल थोडीफार आर्ग्युमेंट्स होतात आणि तो म्हणतो की मग तुम्हाला एक आणा दे, माझ्या एका क्वेश्चनला 3 पैसे आहेत. आता इथं या ठिकाणी पैशाचं जे चित्र आहे तर ब्रिटिश काळामध्ये किंवा पैसे असे जे काही करन्सी होती ती वापरली जायची. तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल बघा, इथं या ठिकाणी करन्सी दिसते तुम्हाला, या ठिकाणी 2 आणा आहे, 1 आणा आहे, त्याच्यानंतर इथं 8 आणे असे या ठिकाणी दिलेले आहेत. ओके नाही, या फोटोमध्ये बघू शकता, म्हणजे त्यावेळची जी करन्सी होती ती करन्सी या ठिकाणी तुम्ही काय करू शकता बघू शकता. मग त्या दोघांच्यामध्ये एक डील होतं, एक पॅक्ट असा होतो की माझ्या प्रश्नांची जर समाधानकारक उत्तर म्हणजे तो स्ट्रेंजर म्हणतो जर तू दिलीस तर मी तुला काय करेन 8 आणे देईन किंवा मी 5 रुपये देईन असं तो त्यांना सांगतो. मग हे डील झाल्यानंतर आता त्या दोघांच्यामध्ये बोलणं सुरू झालं. मग हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो ॲस्ट्रॉलॉजर नेहमीप्रमाणे जसं इतरांचा सांगतो की नाही त्या पद्धतीने त्याचा हात बघतो आणि म्हणतो तुमच्या कामाला यश नाही वगैरे. तो म्हणतो हे काही नाही आहे, काहीतरी कामाचं किंवा काहीतरी असं जे मला माहिती नाही याबद्दल तू काहीतरी सांग असं तो सांगतो. मग तेव्हा तो म्हणतो तो ठीक आहे म्हणतो
आणि तो आपली काय करतो, सिगार म्हणजे जी चिरूट आहे ती तो पेटवतो. कोण, ॲस्ट्रोलॉजर. आता जेव्हा ॲस्ट्रोलॉजर मॅचनी ती चिरूट पेटवत असतो तेव्हा त्याच्या उजेडामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा त्याला दिसतो, त्या स्ट्रेंजरचा. आणि जसा त्या स्ट्रेंजरचा चेहरा त्या ॲस्ट्रोलॉजरला दिसतो ना, तसा तो थोडासा चपापतो आणि त्यात तो गडबडून जातो जरा. आणि त्या दरम्यान होतं काय की त्याच्या अवतीभोवतीचे जे सगळे स्ट्रीट वेंडर्स असतात ते बऱ्यापैकी निघालेले असतात. आणि त्याच दरम्यान हे जे काही जुटका ड्रायव्हर असा एक शब्दसुद्धा तिथे आहे बरं का. आता जुटका ड्रायव्हर म्हणजे टांगे वगैरे असतात की नाही, घोड्या गाडीवाले वगैरे ते सगळे, मग हे सुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी निघून गेलेले असतात. मग आता तिथं कुणी नसतं. मग हा जो काय ॲस्ट्रोलॉजर आहे तो त्याला सांगतो, नाही मला घरी जायचं, मला घाई आहे आणि आपण उद्या भेटूयात. त्यावेळी तो स्ट्रेंजर त्याचा हात पकडतो आणि सांगतो, नाही नाही, चॅलेंज हे चॅलेंजच आहे आणि तुला हे एक्सेप्ट करायचं आणि तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, कारण मी निघालेलो होतो माझं भविष्य सांगण्यासाठी, तू ओढून मला इथं बसवलेस, तर माझ्या प्रश्नांची उत्तरं तुला दिल्याशिवाय जाता येणार नाही आहेत. मग तो म्हणतो की ठीक आहे, पण मी तुझ्या प्रश्नांची उत्तर देण्याअगोदर आधी तुला काय करायला पाहिजे, मला एक आणा द्यायला पाहिजे. मग हे डील ठरतं आणि तो बोलू लागतो ॲस्ट्रोलॉजर. आणि ॲस्ट्रोलॉजर जसा बोलू लागतो तसा तो म्हणतो की तुझ्या आयुष्यामध्ये कधीतरी असा प्रसंग आलेला आहे की ज्यामध्ये तुझ्यावरती चाकूचा हल्ला होऊन तू मरता मरता वाचलेला आहेस. हे ऐकल्यानंतर त्या स्ट्रेंजरला जरा आश्चर्यच वाटतं. तो म्हणतो, हो का, अजून काय माहिती आहे सांग बरं. तो म्हणतो की तुझ्यावरती चाकू हल्ला झाला, आणखीन तू एका मोकळ्या विहिरीमध्ये ढकलला गेलास किंवा पडलास. आता ते पडल्यानंतर तू अगदी मरणाच्या जवळ गेला होतास, बरोबर बोलतोय का मी. त्यावेळी स्ट्रेंजर म्हणाला, हो अगदी मरणाच्या जवळ नाही, अगदी मी मेलोच असतो जर एखाद्या व्यक्तीनं त्या विहिरीमध्ये वाकून पाहिलं नसतं आणि अगदी वेगाने तातडीने मला जर तिथून बाहेर काढलं नसतं तर कदाचित आज मी इथं नसतो. मग ॲस्ट्रोलॉजर म्हणू लागतो की मग ठीक आहे, एवढं सगळं झालेलं आहे तुझ्या बाबतीत, तर तू इकडं काय करतोयस. त्यावेळी तो म्हणतो की हाच तर माझा प्रश्न आहे, मला बाकीचं काही सांगू नकोस, मला फक्त एवढं सांग की मी ज्या सर्चसाठी, म्हणजे मी ज्याला शोधण्यासाठी इथं आलेलो आहे त्याचा शोध मला लागेल का. त्या ॲस्ट्रोलॉजर म्हणतो की तू त्याला शोधायची गरज नाही आहे, कारण ज्याच्यामुळे तुझ्यावरती हा प्रसंग ओढावलेला होता, म्हणजे मरता मरता तू वाचलास की हे की नाही, तर तो यापूर्वीच तुझ्या गावापासून लांब जाऊन मेलेला आहे आणि तो या जीवात, म्हणजे या जगातच हयात नाही आहे, त्यामुळे तुला काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे. पण स्ट्रेंजरला खूप राग येतो. तो म्हणतो की नाही, मला काहीही करायचं आहे आणि मी इथून जाणार नाही आहे आणि मला त्याला गाठायचंच आहे, मलाही त्याला असं म्हणजे त्रास देऊन मारून टाकायचं आहे. त्यावेळी ॲस्ट्रोलॉजर म्हणतो की असा आतताईपणा करू नकोस, आता करून का उपयोग आहे, तो लॉरीखाली ऑलरेडी काय केलेला आहे, चिरडला गेलेला आहे. आणि गुरुनायक माझं ऐक, तुझ्यावरची अजून संकट टळलेलं नाही आहे. गुरुनायक हे नाव ऐकताच त्या स्ट्रेंजरला आश्चर्य वाटतं की तुला माझं नावही ठाऊक आहे का. त्यावेळी गुरुनायक म्हणजे जो ॲस्ट्रोलॉजर आहे तो हो म्हणतो आणि मला असं वाटतं की तू माझं ऐकावंस आणि तुझ्यावरती जर ही वेळ येऊ नये असं जर तुला वाटत असेल तर तू आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून तू तुझ्या गावी जा. आणि तुझं जे गाव आहे ते इथून नॉर्थ साईडला सलग 2 दिवस प्रवास केल्यानंतर येणारं तुझं गाव आहे, बरोबर. आणि तो त्याच्या हातामध्ये चिमूटभर अशी राख ठेवतो, म्हणजे जी ॲश आहे ती ठेवतो आणि त्याला म्हणतो, अंगारा ठेवतो आणि त्याला म्हणतो की तू जा आता इथून, हा कपाळाला लाव आणि इथून ताबडतोब निघा. आणि जर तुला 100 वर्ष जगायचं असेल निरोगी तर या साऊथ वॉर्डकडे इकडं कधीही प्रवास करू नकोस. हे ऐकल्यानंतर स्ट्रेंजर निघून जातो आणि स्ट्रेंजर जसा निघून जातो तसा या दोघांच्यामधली ही सगळी बातचीत संपेपर्यंत, म्हणजे तो काय करतो, स्ट्रेंजर त्याच्या हातामध्ये मुठभर कॉईन्स ठेवतो आणि निघून जातो. आता हे सगळं होईपर्यंत मध्यरात्र होते. मध्यरात्र झाल्यानंतर हा ॲस्ट्रोलॉजर सगळं त्याचं साहित्य कलेक्ट करतो आणि कुठे जातो, आपल्या घरी जातो. आता घरी गेल्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे, त्याची बायको इतकी वैतागलेली असते, मध्यरात्र झाली तरी अजून आलेला नाही म्हणून ती दारातच उभी असते आणि ती त्याला एक्सक्यूजेस विचारते की उशीर होण्याचं कारण काय. तेव्हा तो तिच्या हातामध्ये जे असलेले कॉईन आहेत तो ठेवतो आणि तिला म्हणतो हे काउंट कर किती आहेत. मग ती काउंट केल्यानंतर सांगते 12.5 आना आहेत. आता 12.5 आना आहेत म्हटल्यानंतर ती तर खुशच होते. ती म्हणते की मी आता जगरी आणि कोकोनट आणणार आणि काहीतरी एक स्टफ गोड बनवणार, मुलीला माझ्या खायला घालणार, असं ती सांगते. पण या ठिकाणी त्याला मात्र खूप राग येतो ॲस्ट्रोलॉजरला. तो चिडतो आणि म्हणतो त्या स्वॅननी मला काय केलं, फसवलेलं आहे आणि त्यानं जे डील झाले होते ते पैसे न देता त्यांनी कमी पैसे दिलेले आहेत. पण असो, तिला मात्र खूप आनंद झाला. ठीक आहे, मग यामध्ये मी काहीतरी छान बनवणार असं ती आपल्या नवऱ्याला सांगते. आता जेवणं वगैरे होतात. जेवण झाल्यानंतर ती आपल्या नवऱ्याला विचारते की नेमकं काय घडलं होतं. तेव्हा हा सांगतो की आजपर्यंत जे ओझं मी वाहत होतो, की मी माझ्या
मी एक गिल्ट असं वाहत होतो, एक ओझं होतं की मी एखाद्याचा खून केला आहे असं त्याला वाटायचं. आणि त्यामुळं परंतु तो म्हणतो की मी ज्याचा खून केला असं मला वाटत होतं तो मला चक्क जिवंत दिसला आज, किंवा तो मला जिवंत भेटला. मग ती त्याची बायको म्हणते की तुम्ही एकाचा खून केलेला आहे का? तर तो म्हणतो नाही, जेव्हा एक मी मूर्ख तरुण होतो, नुकतंच मी तारुण्यात पदार्पण केलेलं होतं, तेव्हा थोडीशी व्यसनं आणि जुगार खेळायच्या नादामध्ये अगदीच माझ्याकडून एका व्यक्तीवरती चाकूने हल्ला झाला आणि माझ्याकडून त्याला ढकललं गेलं विहिरीमध्ये. आणि याला वाटतं की हा मरून गेला आणि याच्यावरती आळ येईल किंवा याला तुरुंगवास वगैरे होईल, त्याच्यामुळे घाबरून हा काय करतो, गाव सोडून पळून येतो. आणि गाव सोडून पळून आल्यानंतर तो काय करतो, इथं स्थायिक होतो आणि हिच्याशी लग्न करतो. अशा प्रकारे ॲस्ट्रोलॉजर हे कन्फेस करतो आपल्या बायकोसमोर की माझ्याकडून हे घडलं आहे. पण चला, आज त्याला एका गोष्टीचं समाधान वाटते की ज्या गोष्टीमुळं तो इतकी वर्ष त्याची मानसिक फरफट होत होती ती आजच्या दिवशी काय झालेली आहे, संपलेली आहे. त्याच्यामुळं तो निवांत झोपी जातो. म्हणजे या ठिकाणी या गोष्टीमधून आपल्याला एक शिकवण अशी मिळते की काही गोष्टी आपल्याकडून जेव्हा घडतात तेव्हा त्याचं ओझं हे किती आपण व्हायचं हे आपलं आपण ठरवायचं. कधीकधी आपल्या चुकांमधूनही आपण शिकावं आणि प्रत्येक वेळी शिकत असताना चुकांवर थोडंसं हसूनही घ्यावं, जेणेकरून आपलं आयुष्य जे आहे ते अजून आणि अधिक आनंदी होईल, एवढं लक्षात ठेवा. कारण कसं आहे, ओझं वाहणारी प्रत्येक चेहराच हा हसरा असतो असं नाही, पण त्याचं दडपण न घेता जेव्हा ते आनंदाने तुम्ही प्रत्येक क्षण जगता तेव्हा तो एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो. आय होप की तुम्हाला हा लेसन समजलेला असेल. लेखकांनी खूप छान एक मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन टॉपिक्सला शॉर्ट असेल म्हणा किंवा ब्रीफ एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही चॅनलवरती असेच कंटिन्यू अपडेट राहा. तोपर्यंत धन्यवाद.